हल्लीच्या निवडणुकीमध्ये मतदारांना दारू मटणाचे आमिष दिली जातात, अनेकदा पाकिटं देखील वाटली जातात। मात्र राजू शेट्टी त्याला अपवाद ठरलेले आहेत। राजू शेट्टी यांनी तमाम जनतेला आवाहन केलं होतं की 1 रुपया आणि 1 मत तुम्ही मला द्या आणि तुमच्यासाठी स्वाभिमानी खासदार तुम्ही माझ्याकडून घ्या। राजू शेट्टी यांच्या आव्हानाला मतदारांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला। त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीमध्ये राजू शेट्टी यांची शिट्टी केवळ वाजलीच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये ती गाजली सुद्धा। 10-12 वर्षांपासून ऊस दर आंदोलनाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात उदयाला आलेलं नेतृत्व म्हणजे राजू शेट्टी। राजू शेट्टी यांनी ऊस दराच्या महत्त्वाच्या प्रश्नाला हात घालून साखर सम्राटांच्या नाकी नऊ आणले होते। तसंच त्यांनी वेळोवेळी शरद पवारांच्या कृषी धोरणावर जोरदार टीका केली होती। 2009च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोल्हापुरात त्यांनी राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला सुरुंग लावला होता। मात्र यंदा शरद पवारांनी वेगळी खेळी करत हातकणंगलेची जागा काँग्रेससाठी सोडली आणि प्रचारात राजू शेट्टींविरोधात शरद पवारांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रान उठवलं। तरीही शेट्टींनी आघाडीचे उमेदवार कल्लापण्णा आवाडे यांचा 2.25 लाख मतांनी पराभव केला। मात्र राजू शेट्टींविरोधात आघाडीच्या नेत्यांची डाळ काही शिजली नाही। राजू शेट्टी यांनी आघाडीचे उमेदवार कल्लापण्णा आवाडे यांचा 2.25 लाख मतांनी पराभव केला। माझ्यासारख्या लोकप्रतिनिधी जर तुम्हाला निवडायचा असेल तर त्याचा जो काही प्राथमिक खर्च आहे तो लोकांनी लोकवर्गणीतून करावा असं आवाहन मी गावोगावी केलं। लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि लोकांच्या पैशातून निवडणूक लढवून आज मी विजयी झालेलो आहे। याचं श्रेय खरं तर या राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्याला द्यावं लागेल। सांगली कोल्हापूरवर फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा फार मोठा पगडा आहे आणि त्यामुळंच माझ्यासारखा एक सामान्य माणूस सलग 3ऱ्यांदा अशा पद्धतीनं लोकवर्गणीतून निवडून येऊ शकला। 2009च्या तुलनेत सुमारे दुप्पट मतांनी राजू शेट्टी यांनी यावेळी विजय मिळवलाय आणि सामान्य शेतकरी आणि साखर सम्राटांच्या लढाईत शेतकरीच सरस असल्याचं सिद्ध केलंय। राजू शेट्टी यांनी या निकालातून एका दगडात अनेक पक्षांची शिकार केल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय। की पश्चिम महाराष्ट्रातल्या निकालांमध्ये राजू शेट्टींचा निकाल सगळ्यात महत्त्वाचा काय आहे तर त्यांच्या विरोधात 16 साखर कारखानदार, एक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उभे होते। या सगळ्यांना एकाच वेळी त्यांनी मात दिलीच आणि दुसरं हेही प्रूव्ह केलं की शेतकऱ्यांचं आंदोलन आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बळावर उभी राहिलेली संघटना ही राजकीय प्रवाहात फार मोठ्या प्रमाणावर येऊ शकते। त्यांचा प्रभाव हा फक्त हातकणंगलेपुरता आपण जे म्हणत होतो त्याच्यापेक्षाही जास्त प्रभाव हा सांगलीत जाणवलेला आहे। माढ्यामध्ये त्यांच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणावर मतं मिळालेली आहेत। त्यामुळे शरद पवारांना सगळ्यात मोठा सेटबॅक हा हातकणंगले मतदारसंघातून मिळाला असं वाटतं। या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींनी शरद पवारांचे सर्व मनसुबे उधळून लावले आहेत। त्याबरोबरच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या 6ही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे। या निवडणुकीत गेलेली पत लोकसभेतून परत मिळवताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी कशा पद्धतीने 2 हात करणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। कॅमेरामन संदीप कारेकरसह अमोल पांढरे, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।